बंद पडलेली राजर्षी छत्रपती शाहू मिल यांचं जर आंतरराष्ट्रीय स्मारक करायची कुणाची इच्छा असेल तर ज्या ऑब्जेक्टिव्हनं शाहू महाराजांनी 1903 साली पदरच्या पैशाने ही मिल जी उभा केली म्हणजे संस्थानातल्या रयतेच्या रोजगाराला रोजगार मिळावा, तोच रोजगार नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकामध्ये मिल उभा करून झाला पाहिजे आमचं म्हणणं आहे. काही लोकांनी तो हेरिटेजचा वगैरे विषय काढला. आमचे खासदार शाहू महाराजांचं असं म्हणणं आहे की इमारत नुसता हेरिटेज नाही तर शाहू महाराजांचा विचारसुद्धा हेरिटेजमध्ये आहे आणि तर हेरिटेजला जर हात लावायचा नसेल तर शाहू महाराजांच्या कामगारांना हात रोजगार मिळावा हे जो हेरिटेज विचार आहे तो हेरिटेज विचारसुद्धा शासनानं आणि संबंधितांनी जपला पाहिजे. आणि त्यामुळं या 27 एकर शाहू मिलच्या जागेमध्ये शाहू महाराजांचा विचार जो हेरिटेज आहे त्यासाठी छत्रपती शाहू मिल रिवाईव्ह करा आणि त्यातून कोल्हापुरातील बेरोजगार लोकांना 700-800 लोकांना एका छपराखाली नोकऱ्या द्या आणि जनतेचा आणि कोल्हापूरचा विकास करा. हेच मुळात शासनानं ठरवलेल्या वस्त्रोद्योग एकात्मिक धोरणामध्ये म्हटलं आहे. त्या धोरणाची आम्ही आठवण शासनाला करून देऊ इच्छितो. कारण नवीन मिल लागणारे कामगार उपलब्ध आहेत, जागा उपलब्ध आहेत, रॉ मटेरियल उपलब्ध आहे, चांगला मार्केट उपलब्ध आहे. सगळ्या अटी आम्ही पूर्ण करतो आणि छत्रपती शाहू महाराजांचं नाव आहे आणि ह्या चळवळीचं नेतृत्व खासदार आमचे शाहू महाराज करत आहेत. त्यामुळं मिल ही झालीच पाहिजे. झाल्याशिवाय ही मिल आता छत्रपती शाहू मिल ही चालू झाल्याशिवाय कोल्हापूरची जनता आम्ही थंड शांत बसणार नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.